नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। नवीन वर्षातील पहिला गुरुवार आहे। सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा। आपल्या स्वामी सेवेकरांसाठी ना गुरुवार म्हणजे कोणत्याही सणापेक्षा कमी नसतो। स्वामींच्या नैवेद्यासाठी किती करू आणि सेवा किती करू नको असं होतं की नाही। तर थोडक्यात एक थोडीशी सेवा सांगते। घरोघरी ही सेवा घडावी, महिलांनी किंवा पुरुषांनी ती करावी। प्रत्येक गुरुवारी हळदीचं लेपन अवश्य करावं। अगदी थोडा वेळ लागतो बरं का ह्या गोष्टीला। त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं दर गुरुवारी पठण करावं। पाऊण तासामध्ये 21 अध्याय पूर्ण होतात। त्यानंतर दिवसभरातली जी जमेल ती केंद्रातली आरती दर गुरुवारी तरी किमान घ्यावी, म्हणजे करायला जावी केंद्रामध्ये। सकाळची 8:30ची भूपाळी असू द्या, 10:30ची आरती असू द्या किंवा सायंकाळची असू द्या, कोणत्याही आरतीपैकी एक आरती प्रत्येक गुरुवारी जावं। हे 3 संकल्प प्रत्येक घरातील महिलेने करावे। त्यानंतर स्वामींना कोणतीही गोष्ट सांगायची गरजच पडणार नाही। स्वामी सगळे आपल्या आडी अडचणी ज्या असतात, संकट जे असतात ना, ती सगळी समजून घेतात। आपण अगोदर मनोभावे सेवा केली ना, मग कोणत्याही गोष्टीतून अतिशय सरळपणे मार्ग निघतो। स्वामी त्या मार्गापर्यंत आपल्याला पोहोचवायचं काम करतात असं मला वाटतं। हा माझा स्वतःचा अनुभव आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। आता प्रत्येकाचे अनुभव हे वेगवेगळे असू शकतात। प्रत्येकाच्या वेळेनुसार प्रत्येकजण सेवा करू शकतं। पण नवीन वर्ष चालू झालेलं आहे, पहिला गुरुवार आहे, त्यामुळे मी हे 3 संकल्प सांगायचा प्रयत्न केलेला आहे। ज्यांना जसं जमेल त्यांनी ते अवश्य करावं। त्यानंतर आपण आता रोजच स्वामींचा श्रीसूक्त, पुरुषसूक्त या स्तोत्राने अभिषेक करतो। रोज नाही झाला तर किमान गुरुवारी तरी अवश्य करावा। तर अशी आहे नवीन वर्षातील सेवा। तर आपण नवीन वर्ष चालू झालेलं आहे, काय केलंय गोडाचं बघूया। पॅनवरती घालून घेतले बघा 1 वाटी साखर, आणि त्यामध्ये आपण पाणी वगैरे काही घातले नाही। पूर्ण साखर आपल्याला वितळून घ्यायची। पॅन घेताना शक्यतो जर आपल्याला निर्लेपचा किंवा जो कोटिंगचा असतो तो घेता आला तर अगदी छानच, नसेल तुमच्याकडे स्टीलच्या कढईमध्ये किंवा पॅनमध्ये केलं तरीही चालेल। पूर्ण साखर आपल्याला वितळून घ्यायची, म्हणजे ह्याला कॅरमलाइज करायचं आहे। गॅसची फ्लेम मंद ठेवायची, नाहीतर साखर करपू शकते बरं का। त्यानंतर आपण पाऊण लिटर दूध उकळत ठेवलं होतं, त्या दुधामध्ये आपण ती कॅरमलाइज केलेली शुगर घालून घेणार आहोत। नंतर दूध उकळते तोपर्यंत पॅनवरती ना आपण नुसते मखाणे भाजून घेतले, त्यामध्ये आपण तूप वगैरे काही घातलं नाही, कडक होईपर्यंत भाजायचे। ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले। नंतर त्याच पॅनवरती आपण थोडंसं तूप घालून आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट देखील घालून घेतलेले आहेत, आणि नंतर आपल्याला ते सर्व ड्रायफ्रूट मिक्सरच्या भांड्यात घालून थोडंसं जाडसर वाटून घ्यायचेत। नंतर ते उकळत्या दुधामध्ये घालून घ्यायचेत। आवडीप्रमाणे आपण विलायची पावडर किंवा जायफळची पूड घालून घेणार आहोत, आणि मंद आचेवर 5 मिनटं आपल्याला उकळायची आहे। अगोदर आपण कॅरमलाइज शुगर घातल्याच्या वेळी भरपूर छान उकळली होती, त्यामुळे रंग छान आलेला आहे। आणि जेव्हा मखाण्याची पूड घालतो तेव्हा जास्त उकळलं तर जास्त घट्ट होऊ शकते, त्यामुळे आपण अगदी 5 ते 10 मिनटामध्ये गॅस बंद करायचा आहे। आणि खीर ही थंड आपण फ्रीजमध्ये ठेवून सर्व करू शकतो, किंवा आपल्याला जर गरमागरम पोळी पुरी कशासोबत जर सर्व करायची असेल तर गरम देखील सर्व करू शकतो। त्यानंतर आपण केली होती भेंडीची भाजी, ती पण अगदी कांदा लसूण न घालता पॅनवरती किंवा कढईमध्ये आपण तेल घालून त्यावरती घातली भेंडी आपण छान परतायची आहे। आणि ह्यामध्ये आपण कांदा लसूण वापरलेला नाही आहे, पूर्ण नैवेद्य आपण विदाऊट कांदा लसूण केलेला आहे आज पहिला गुरुवार असल्यामुळं। आणि मस्त छान परतून घेतल्यानंतर मध्यभागी की नाही आपण थोडंसं तेल घालून त्यामध्ये घातलेली आहे हिरवे मिरचीचे तुकडे, आणि ते तुकडे छान परतायचे। त्यामध्ये जिरे देखील घातलेले आहे। तुम्ही सुरुवातीला तेल घालून हिरवी मिरची आणि जिरे घातलं तरीही चालू शकतं। तर मी थोडीशी ह्या पद्धतीनं करते, त्यामुळे ती तुम्हाला दाखवली। चवीनुसार मीठ घालायचं, लागलं तर शेंगादाण्याचं कूट घातलं तरीही चालतं, नाही घातलं कूट तरीही नुसती मिठाची भेंडीची भाजी अगदी छान होते बरं का। आणि भेंडी छान परतली की चव छान येते। त्यानंतर हिरवीगार कोथिंबीर घालायची, आणि झाली आपली झटपट अशी भेंडीची भाजी तयार। त्यानंतर आणखीन एक आपण भाजी केलेली आहे, ती आहे आपली एक इंटरेस्टिंग भाजी। त्यासाठी काजू, गावरान टोमॅटो, थोडंसं आलं आणि भरपूर कोथिंबीर आपण प्युरी करून घेतली। नंतर पॅनवरती तेल गरम करून आपण त्यामध्ये अगदी 200 ग्राम असतील इतके
पनीरचे तुकडे घालून घेतले आणि ते थोड्याशा मिठावरती परतून घेतले. नंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यावरती आपण सुरुवातीला केलेली प्युरी घालून घेतली. त्यामध्ये छान परतल्यानंतर आपण लाल तिखट, बेडगी मिरची पावडर, थोडंसं किचन किंग मसाला, थोडीशी हळद घालून घेतली आणि घातले आपण ओले मटार. आणि छान परतण्यासाठी आपण त्यात घातलं आहे जरासं पाणी, कारण मसाले खाली लागू शकतात म्हणून. तेल सुटेपर्यंत आपल्याला सगळं परतायचं आहे बरं का. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि त्यात घातलं आपण फ्राय केलेलं पनीर. घट्ट आणि पातळ आपण आपल्या आवडीनुसार करू शकतो. एक दणदणीत वाफ काढून घेतली आणि नंतर घातली आपण हिरवीगार अशी कोथिंबीर. तुम्हाला त्याच्या चवीमध्ये अजिबात फरक जाणवणार नाही. त्यामध्ये आपण कांदा किंवा लसूण वापरलेलं नाही आहे म्हणून अगदी चविष्ट अशी ही मटार पनीरची भाजी तयार होते. आपला नैवेद्य पूर्ण झालेला आहे. कांदा लसूण विरहित पूर्ण नैवेद्य आहे आणि गुरुवार असल्यामुळे आपण गोडाधोडाचं पण मस्त केलेलं आहे. त्याचसोबत जिरा भात आहे, गरमागरम चपात्या आहेत आणि साधासुद्धा असा मेनू कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, तसंच आपले व्हिडिओ पाहत असताल तर सबस्क्राईब देखील करा, ते एकदम फ्री आहे. चला तर परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.